5 वर्ष काहीच घडलं नाही आणि मग चमत्कार झाला. तुम्ही कधी अशा गोष्टीवर मेहनत केली आहे का, जिचा रिझल्ट तुम्हाला कित्येक महिने किंवा कित्येक वर्ष दिसत नाही? मग लोक तुम्हाला वेड्यात काढतात. तुम्ही स्वतःवर शंका घेता आणि हार मानण्याचा विचार करता. पण निसर्गाचा एक असा नियम आहे जो हे सिद्ध करतो की जेव्हा काहीच दिसत नसतं तेव्हा सर्वात मोठी प्रगती होत असते. आजची ही कथा अशा एका झाडाची आहे जे 4 वर्ष जमिनीच्या बाहेर डोकावतही नाही, पण 5 वर्ष जे घडतं ते विज्ञानालाही थक्क करणारं आहे. निसर्गात एक असा बांबू आहे ज्याला लावल्यानंतर पहिले 1 वर्ष त्याला पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं, पण जमिनीवर काहीच दिसत नाही. 2रं वर्ष जातं, 3रं वर्ष जातं आणि 4थंही वर्ष संपतं. कोणीही पाहिलं तर म्हणेल की ही जमीन नापीक आहे किंवा हे बीज खराब आहे. पण तो शेतकरी थांबत नाही. तो रोज पाणी देतो, रोज काळजी घेतो. यश हे अशाच लोकांसाठी असतं जे दिसण्यापूर्वी असण्यावर विश्वास ठेवतात. 5वं वर्ष सुरू होतं आणि अचानक जमिनीतून एक छोटा अंकुर बाहेर येतो. पण खरी जादू पुढे आहे. हा अंकुर फक्त 6 आठवड्यात 80 ते 90 फूट उंच वाढतो. आता विचार करा, तो बांबू फक्त 6 आठवड्यात वाढला की त्याने ती 5 वर्षे तयार केली. जर त्या 4 वर्षात त्या झाडाने जमिनीच्या खाली आपली मुळं हजारो फूट पसरवली नसती तर तो 90 फुटांचा बांबू पेलू शकला असता का? तुमचा आजचा संघर्ष ही तुमची मुळं मजबूत करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण मेहनत करतो आणि यश दिसत नाही तेव्हा आपण अंधारात नसतो, आपण जमिनीत असतो. आपण आपला पाय मजबूत करत असतो. लोक फक्त तुमची 6 आठवड्यांची झेप बघतील, पण त्यामागची 5 वर्षांची शांत तपश्चर्या कोणालाच दिसत नाही. ज्याला रातोरात प्रसिद्ध व्हायचं आहे तो बांबू कधीच बनू शकत नाही. मोठं होण्यासाठी आधी खोल जावं लागतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रगती थांबली आहे तर लक्षात ठेवा, तुम्ही बांबूच्या झाडासारखे आहात. तुमची मुळं घट्ट होत आहेत. खचून जाऊ नका. फक्त पाणी, मेहनत देणं सुरू ठेवा. तुमची वेळ येईल तेव्हा तुमची झेप पाहून जग थक्क होईल. ही कथा त्या मित्राला पाठवा जो आज हार मानण्याच्या विचारात आहे.